तर नमस्कार मित्रांनो, धमालवाडीची धमाल यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आता जेवण झालं आहे. आता मी चाललो आहे घरी आलो आणि साफसफाई सुरू केली. आणि आपल्या गावच्या घरी खूप दिवसांनी आलो होतो म्हणून खूप कचरा झालेला होता. तो साफसफाई करून घेतो, कारण घरचं आवरून मला विश्वकर्मा मंदिरमध्ये पण जायचं आहे. मंडळी, हे पहा आमचं अंगण. अंगणामध्ये पण बांबूची झाडं होती. त्या बांबूच्या झाडांची पण पत्तेरी खूप पडले होते आणि खूप दिवस इथे पण झाडू कोणी मारली नव्हती, म्हणून मी इथे पण झाडलोट करायला सुरू केली. हे सर्व करण्यामध्ये मला 3 तास लागले, पण तुम्हाला पटापट दाखवत आहे. मित्रांनो, मागचा व्हिडिओ मी मुंबई टू कोकण ट्रॅव्हलिंगचा टाकला होता, तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला पण कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे बघितला जातो. घराच्या चारी बाजूनी स्वच्छता करून घेतली आणि नंतर कचऱ्याचा ढेर एका ठिकाणी केला आणि तो जाळून घेतला, कारण हवेने कचरा वापस एकदा पसरतो. कचरा मारून झाल्यावरती हे बघा अंगण कसं दिसतंय स्वच्छ. तुम्हाला ऐकायलाच आलं असेल, म्हणजे विश्वकर्मा मंदिरमध्ये पारायण सुरू झालं होतं. मी पटकन देवपूजा आवरून घेतली आणि पोचलो विश्वकर्मा मंदिरमध्ये. इथे चाललेलं डेकोरेशनचं काम सुरू. रात्र झाली होती तरी पण डेकोरेशनचं काम सुरूच होतं. तर मंडळी, भगवान विराट विश्वकर्मा जयंती उत्सव सोहळ्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तीस तारखेचं, 31 तारखेचं आणि 1 तारखेचं हे टाइम टेबल आहे. चला तर मंडळी, विराट विश्वकर्मा मंदिराचं दर्शन घेऊया. ते पाण्याची सोय करत आहेत आणि इथे मंडप बांधत आहेत. उद्या विश्वकर्मा जयंती आहे म्हणून सगळ्यांची लगबग चालली आहे आणि इथे प्रॅक्टिस चालू आहे. तर मंडळी, उद्या आहे विश्वकर्मा जयंती. आता वाजले आहेत 3 आणि मी चाललो आहे झोपायला. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.